पिंपरी कावळ तालुका जुन्नर या गावात सदाशिव नामदेव पाबळे यांची 22 गुंठे क्षेत्रात गेल्या वर्षी पपईची 500 झाडे लावली होती। शनिवार दिनांक 19/1/2019च्या रात्री अज्ञात इसमाने ती संपूर्ण झाडे तोडून टाकली। पुढील आठवड्यात माल जाणार होता। सुमारे 5 ते 6 टन मालाचे उत्पन्न मातीमोल झाले। याची किंमत बाजारभावाप्रमाणे 12 ते 15 लाख असल्याचे सांगितले। राजकारण अशाही थराला जाऊ शकते का, हा प्रश्न या निमित्ताने नक्कीच पडतो। याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी। सध्या महाराष्ट्राला बसत असलेली दुष्काळाची झळा ही अतिशय तीव्र आहे आणि या दुष्काळाच्या झळेमध्ये बळीराजा आपलं पीक पिकवतो आणि ते पीक कशा प्रकारे एखाद्या अज्ञात माणसाकडून ते नेस्तनाबूत केलं जातं याचं ज्वलंत उदाहरण जर पाहायला गेलं तर आज आपण आलेलो आहोत जुन्नर तालुक्यातील शेवटचं टोक म्हणजे कावळपिंपरी या गावामध्ये। आणि या गावामध्ये या शेतकऱ्याने जवळजवळ अर्धा एकर क्षेत्रामध्ये 500 पपईची झाडं लावली आणि ती झाडे या ठिकाणी जमीनदोस्त केलेली आहेत। आपण त्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। दादा, तुमचं नाव काय? सदाशिव नामदेव पाबळे। किती दिवसापूर्वी ही पपईची लागवड तुम्ही केली होती? गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये ही लागवड केलेली होती आणि डिसेंबर मध्ये लागवड केली। आता फळ हाताला आलं होतं का? 4-8 दिवसात फळ तोडायच्या तर ही नुकसान केली, पार भुईसपाट करून टाकली त्याने। 4-8 दिवसामध्ये फळ तोडायला आलं होतं? हो। कुणी केलं असं वाटतं तुम्हाला? वाटतं आता काय, आता आम्हाला आपल्या पाठीला डोळे नसतात, पण संशयावरून जरी नावं सांगितली तरी तो काय कबूल होणार आहे का आपल्याला? नाही, आता संशयावरून नावं सांगण्यापेक्षा तुम्ही पोलिसांना काही कळवलंय का? पोलिसांना कळवलेले आम्ही, पण ते येतातच आता। आणि महसूल विभागाला काय कळवलंय का? त्यांना कळवले। हे असं तुमच्या गावामध्ये असं पहिल्यांदा घडलंय की याच्यापूर्वी पण घडलेलं आहे? आमचा गेल्या वर्षी ह्याच महिन्यात जानेवारी महिन्यातच ऊस पेटावला, त्याच्या वर्षी फिल्टर फोडला। अशी दरवर्षीच आमची एक नुकसान करीतच राहिले। म्हणजे कशामुळे, काय याला कारण काय नाही, फक्त निवडणुकीचं हे राजकारणात आम्ही त्या आम्हाला पटलं नाही त्यांच्या म्हणून आम्ही दुसऱ्या पार्टीकडे गेलो, हे दुसरं काहीच नाही। पण मग जर राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर अशी नुकसान होत असेल तर याला राजकारण म्हणत नाही ना। एखाद्या शेतकऱ्याचा माल पिकवलेला, आपणही शेतकरीच आहोत, तो पिकवलेला माल कसा काय कुणी तोडू शकतं? आज जर आपण पाहिलं तर डोळ्यात आसू येण्याजोगं या ठिकाणी वाटतंय की हातातोंडाशी आलेल्या पपईचा जे पीक आहे ते या शेतकऱ्याचं नेस्तनाबूत झालेलं आहे। बाबा, मला सांगा की आता हे 8-10 दिवसामध्ये तुमचं पीक गेलं असतं, ते किती पीक गेलं असतं? कम से कम 5 ते 6 टन ना माल निघला असता आता सध्या। आणि आता बाजार भाव काय आहेत? बाजार मध्ये आता खरेदी जाग्यावर 25 रुपयांनी चालू आहे। 25 रुपयांनी खरेदी आहे, 5-6 टन माल आहे, म्हणजे तुमची तर नुकसान 12 ते 15 लाख रुपयाची नुकसान होते। पण काय आता ते आपल्या हातातच नाही तर काय, आता 15 लाख असून किती असेल काय उपयोग? आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की पीक जगवलं तो शेतकरी असतो, पीक नाश करणारा हा शेतकरी नसतो। आपल्या समेत या पपईच्या बागेच्या मालकीण आहेत। आई, आपण पोटच्या मुलासारखं पिकाला जपतो आणि ते पीक जर आपल्या डोळ्यासमोर कोणी तोडत असेल काय वाटतं मनाला? काय वाटतं, रक्ताचं पाणी करून जर एवढं फळ पिकून तोंडात घास आलेला 8 दिवसांनी गाडी भरायची तर लगे त्याचा फार छटून टाकले। आम्ही काय खावा, काय करावा, कसं पोट भरावा? एकदा फिल्टर फोडीत, एकदा ऊस फोडीत, वर्षांनी अशी गंमत करीत, आम्ही कसं जगावा? हा, लहान लेकरांनी रुपया मागितला तर त्याला माणूस देत नाही। आज एवढी माई जर नुकसान केली, मी कसं जगायचं, काय करायचं? एवढं रक्ताचं पाणी करून सनी, एवढं दिवसाची रात करून, रात्रीचा दिवस करून सनी त्याला पाणी घातलंय, पाणी एकतर नाही, आणि कसं तरी पिकवलंय तर तोंडात घास आलाय ते छटून टाकलंय। म्हणजे असं का? सरकारने काहीतरी याच्यावर कारवाई करावा ना, मदत करावा ना, कसं जागावा? मी काय अपेक्षा आहे, काय मदत केली पाहिजे तुम्हाला? आता माझ्या मालाची काहीतरी भरपाई केली पाहिजे ना। प्रत्येक शेतकऱ्याचं एक नियोजन ठरलेलं असतं का आता जे पीक येणार आहे त्या पिकामधून त्याचा उदरनिर्वाहाचं साधन हे ठरलेलं असतं का आता आपण आलेल्या ह्या पैशातून काय करायचंय हे प्रत्येक शेतकरी ठरवून असतो। दुःख फार मोठं आहे आणि पीक तुटणं ही तर शोकांतिका आहे, परंतु शासनाला या निमित्तानं सांगू इच्छितो की महसूलानी
आणि पोलिसांनी या ठिकाणी येऊन या गोष्टीचा पंचनामा करावा आणि या आजी आजोबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा। आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। तुम्ही म्हणताय आमची नुकसान दरवेळेस होती, तुम्ही काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे ना? साहेब आम्ही काय उपाययोजना करणार आहे? त्याच्यावर काहीतरी पोलिसांनी किंवा महसूलनी काहीतरी ते आरोपी शोधला पाहिजे, त्याला शासन केलं पाहिजे कठोर। असेच प्रकार जर घडत राहिले, उद्या आज त्यांनी पपई तोडली, उद्या ते एखाद्या जीविताला बी धोका देऊ शकतात। आपल्या सोबत या गावचे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। गणेश, मला सांग, ही जी नुकसान तुमच्या गावामध्ये होतीये, ही प्रत्येक वेळेस नुकसान होतीये असं तुमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे, तर तुला काय वाटतं या नुकसानीबद्दल? हे नुकसान म्हणजे शेजारच्या वावरावाल्याचा हा बोर आहे, त्या बोरला पाणी कमी आहे, त्या बोरचं पाणी शरदने त्याला सांगितलं तू पडीक तो तुला एक गावाचं पोतं देतो असं सांगितलं, ते पडीक तुले हे बघा या मालासाठी, आणि या मालाचे असे नुकसान होत असेल तर फायदा काय? आता तुम्ही पाणी बिणी भरता रात्रीचं, तर किती वाजता लाईट येते, किती वाजता तुम्ही पाणी भरता? आता रात्री लाईट होती, 9 वाजता लाईट आली, सकाळी 7लाच जाते रात्रीची लाईट, आणि इकडे काय वाघाची भीती वगैरे? वाघाची भीती आहेच ना साहेब। या ठिकाणी आज एवढी भयंकर नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांची। एकतर शेतकरी हा दुष्काळाच्या छायेमध्ये असताना आणि ही इतकी जर नुकसान होत असेल तर परिस्थितीनुसार या शेतकऱ्यांनी आता भविष्यात कसं जगायचं हा या शेतकऱ्याच्या पोटी मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो का आपण या शासनानं या जो नुकसान झालेली आहे या नुकसानीची भरपाई तर द्यायलाच पाहिजे, पण हे जे कोणी कृत्य केलं असेल त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे आपण मीडियाच्या माध्यमातून शासनावर, महसूल विभागावर दबाव आणून याची पूर्तता करावी अशी मी या शेतकऱ्याच्या वतीनं, आपणा सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। आणि भविष्यात ही अशी नुकसान जर व्हायची नसेल तर ज्यांनी हे कृत्य केले त्या नराधमाचा शोध हा कुठल्याही परिस्थितीमध्ये झाला पाहिजे, त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी घडलं पाहिजे। जे कोणी कृत्य केलं असेल त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला हा जाब विचारला पाहिजे किंवा शासनाने त्याला सांगितलं पाहिजे, असं या ग्रामस्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन राहुल गाडगेसह गणेश चोरे, पिंपरी कावळ।